रायगडाचा महादरवाजा, राजधानीचा महादरवाजा. हा महादरवाजा जो आहे याचं स्थापत्य बघितलं, इंजिनिअरिंग, ह्याला गोमुखी दरवाजा म्हणतात. गोमुखी वळणाचा दरवाजा. गोमुखी म्हणजे ती जी जपमाळ असते, जपमाळ, ती जपमाळीमध्ये जोपर्यंत पूर्ण हात घालत नाही आतमध्ये तोपर्यंत ती जपमाळ हाताला लागत नाही. आणि बरं तो जपणारा असतो, जो जप करणारा असतो, तो आतमध्ये किती मणी झाले हे बाहेरच्याला कळत नाहीये जोपर्यंत ती पिशवी काढणारी, जी पिशवी असते ना जी जपमाळीची, तिला गोमुखी म्हणतात. गाईच्या मुखाप्रमाणे तिला. त्याप्रमाणे हा दरवाजा बांधला गेला. रायगडावरचं बांधकाम हिरोजी इंदुलकर, अर्जुनजी यादव, आबाजी सोनदेव, त्या अशा तिन्ही स्थापत्याने, तिन्ही इंजिनियर्सनी मिळून केलेला आहे. जसा आपला प्रतापगड हा मोरपंत पिंगलेनं सांगितला प्रतापगड बांधून घ्या, तसा हा तिघांनी मिळून तो केलेला आहे. हा गोमुखी दरवाजा बनवताना महाराजांनी एक विशेष अशी बाब हे केली, एक सायकोलॉजिकल वॉर खेळला इथे, माइंड प्रेशर. जर दरवाजे बंद आहेत, इथे एखादा दुश्मन आला, आता नाणे दरवाजा गेला आपल्याकडून, मदारमाची गेली आपल्याकडून, तरीही दुश्मन आता इथपर्यंत आला, दरवाजा बंद, पण इथे दुश्मन रेंगाळणार तोपर्यंत ह्या जंग्यातून आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या आयुधांचा आपण मारा करणार. त्या दरवाजाला प्रोटेक्शन म्हणून 2 बुरुज आज्ञापत्रामध्ये महाराज म्हणतात की दरवाजे बांधावे ते बुरुज पुढे करून, म्हणजे बुरुजाच्या आतमध्ये दरवाजे बांधावे, थेट मारा दरवाजावर होणार नाहीये. आता जर खालून म्हणला कोणी की तो गोळा दरवाजावर टाकूया, दरवाजापर्यंत जाईल, शक्य नाहीये. तो गोळा इकडे आदळते. परंतु या बुरुजांना जय आणि विजय अशी नावं दिलेली आहेत. एक म्हणजे मूळ नावं नाही आहेत, पण लोकांनी अशी नावं दिली. हा हे जे बुरुज आहेत जे 2, त्यांना जय आणि विजय. जय आणि विजय हे भगवान श्री विष्णूचे द्वारपाळ होते. 2 द्वारपाळ, जय आणि विजय. राजा हा विष्णूचा अंश, तो पृथ्वीचा पालन करता म्हणून त्याचे द्वारपाल म्हणून हे 2 जय विजय बुरुज. हा आहे 65 फूट उंच आणि हा आहे 75 फूट उंच. उंचीने वर दोन्ही सेम असले तरी खाली फाउंडेशनमध्ये त्यांच्या गॅप आहे, उंच सकल आहे. खालून ते ह्याच्यामध्ये इथून गेल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं. जरी शत्रू इथपर्यंत आला, जेव्हा तुम्ही वर बघताय, वर बघा आणि स्वतः एक अशी गिरकी मारा, अरे बापरे म्हणा, असं वाटतं कोणत्या तरी मोठ्या आपण विहिरीत उतरलो की काय. आपले मनोधैर्य असं ते आपलं खच्ची होतं आणि इथे आपण एक हारल्यात जमवतो, सापडला जातो. बरं, इकडे हे केल्यानंतर आपण म्हणजे दरवाजा बंद आहे, एखादा ओंडका घेऊया आणि धडक मारून, जसं बऱ्याचशा पिक्चरमध्ये असं, हिस्टॉरिकल पिक्चरमध्ये ओंडका घेतात, हे करतात आणि दरवाजा, यस, तेवढी स्पेस नाहीये की पाठीमागे जाऊन. गतीचे नियम काय सांगतात, जोपर्यंत पाठीमागे जात नाही तोपर्यंत फोर्स तुम्हाला मिळत नाहीये, स्पीड घ्यायला. बरं, ते झाल्यानंतर पुन्हा पायऱ्या ह्या समतल नाही आहेत, म्हणजे एकच साईजच्या पायऱ्या नाही आहेत, वर सकल किंवा वेगवेगळ्या टाईपचे आहेत. म्हणजे जरी तुम्ही खांद्यावर घेतलात आणि तरीही स्पीड केला तरी त्या पायऱ्यांमध्ये तो तुम्ही धावू शकत नाही. ह्या पायऱ्या बघितल्या तर मुद्दामहून तासून गुळगुळीत केलेल्या आहेत. याच्यावर जर एखादं तेल वगैरे, जर पावसाळ्यात आलं ना, 10 लोक गेली तर 10 एक तरी पडतो. आताही चांगले ग्रिपचे शूज घालून सुद्धा एक तरी 10तला पडतो. मग त्यावेळी जर ह्या पायऱ्यांवर जर तेल वगैरे टाकले तर शत्रूची कुणाची माय व्याली की माझ्या रायगडावर धडक दिली, कोणीही धडक देणार नाहीये. तरीही धडक दिली तर अडवण्यासाठी ते खिळे लावलेले आहेत. असा हा महादरवाजा. हा दरवाजाचं जर आपण निरीक्षण केला तर सगळ्यात वरती जे वर हे दाखवले ते आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा शुभ शकून असतं वरचं. त्याच्यानंतर 2 साईडला 2 जे शिल्प आहेत, जे सिंहासारखे शिल्प दिसतात, ते आहेत शरभ शिल्प. हिरण्यकश्यपूचा वध कोणी केला? हिरण्यकश्यपूचा नरसिंहाने केला. मग हिरण्यकश्यपूने काय केलं, त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. त्या नरसिंहाने त्याचा वध केला, परंतु नरसिंह इतका प्रबळ झाला की तो स्वतःला ऐकेना, तो और झाला. और म्हणजे स्वतःवर कंट्रोल नाहीये, तो सगळ्यांना त्रास देऊ लागला. मग ही सगळी लोक गेली भगवान शिवशंकर. या भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्मसंस्कृतीत 4 पंथ आहेत, शैव, वैष्णव, शाक्त आणि गाणपत्य. शैव शिवाला पूजणारे, वैष्णव विष्णूला पूजणारे, शाक्त म्हणजे शक्तीची पूजा करणारे, ते कुणालाही पूजतील पण मेन पूजा ही शक्तीची, काली माता वगैरे जे आपण म्हणतो ते, आणि गाणपत्य जे गणपतीला पूजतात ते. असे 4 पंथ आहेत. मग ते शैव आणि वैष्णव यांचं सतत भांडणं होते. वैष्णव यांची सतत भांडणं होती, म्हणजे वाद होत असायचा, कोण श्रेष्ठ, कोणता पंथ श्रेष्ठ. तर मग हा जो हिरण्यकश्यपू होता तो होता विष्णू भक्त होता.
मग त्यांनी आपला शिवभक्त होता तो, त्यांनी मग काय केलं, त्या विष्णूंनी नृसिंहाचा अवतार घेतला आणि त्याचं पोट फाडलं. मग आता विष्णू प्रबळ झाला, हिरण्यकशिपू प्रबळ झाला, तो कोणाला ऐकेना, सगळे देवतागण गेले शिवाकडे. आता त्यांना माहित आहे हे दोघे जण क्रोशात म्हटल्यानंतर हे दोघे एकमेकांशी झुंजणारच. मग भगवान शिवशंकरांनी काय केलं, याचा अवतार घेतला. कोणाचा? शरभाचा अवतार घेतला. आणि मग त्या शरभाने शेपटीत पकडून त्या हिरण्यकशिपू नरसिंहाचा वध केला, नरसिंहाला कंट्रोलमध्ये आणलं, काबूमध्ये आणलं, त्याला मारलं. म्हणून शरभशिल्प हे प्रत्येक किल्ल्यावर असतं की शक्तीचं सर्वोच्च हायेस्ट जर पॉवर कोणाकडे असेल तर ती शरभाकडे. शरभा एवढी शक्ती आता कोणाकडे नाही. कोणी जर म्हणलं आमच्याकडे हिरण्य हे आहे, नरसिंह आहे, अरे असू दे नरसिंह, आमच्याकडे शरभ आहे. ऑल माहिती त्याला मिक्स चेहरा आहे तो सिंहाचा दाखवला आणि मागचे पाय हे संमिश्र प्राणी आहे, काल्पनिक प्राणी म्हणून त्याला गणला जातो. मागे बैलासारखं दिसतं, संमिश्र प्राणी आहे, 3-4 प्राण्यांचा संमिश्र प्राणी. काही दिवसांनी शरभ सुद्धा शिरजोड झाला, शरभ सुद्धा कोणाला ऐकेनाच झाला. मग पुन्हा विष्णूंनी गंडभेरुडाचा अवतार घेतला. गंडभेरुड म्हणजे 2 चोच आणि 2 पंख, 4 पाय वगैरे जे आहे ते. जर KRCT कर्नाटका स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचा जर लोगो बघितला तर तो गंडभेरुड आहे. जर पोलंडची फुटबॉल टीम बघितली, त्यांचा लोगो बघितला तर तो गंडभेरुड आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये बऱ्याचशा ठिकाणी, इव्हन आपल्या रशियाचं जे कॉईन आहे त्या कॉईनवर सुद्धा गंडभेरुड आहे, म्हणजे तो त्यांच्या संस्कृतीमध्ये सुद्धा तो शुभ आहे. मग असा हा शैव आणि वैष्णव वाद होत गेला आणि त्याच्यातून आम्हाला ही प्रतिका मिळाली. तर याच्या पायाखाली नंदी बैल आणि ऋषभ याचं मिळून ते शरभ हा मिश्र प्राणी आहे. मी ते सांगतोय, हा मिश्र प्राणी आहे. यातून काय केलंय, त्याच्या पायाखाली हत्ती दाखवलाय. हत्ती तुमच्याकडे असेल हो, हत्ती मजबूत तुमच्याकडे प्रबळ हत्ती असेल, पण त्याच्यापेक्षा प्रबळ आमच्याकडे आहे, शरभ आहे. आणि याच्या आतमध्ये जी सत्ता वास करते, याच्या आतमध्ये जो राजा राहतोय ना, तो शरभासारखा आहे. तो अशा किती हत्तीनं लोळवेल हो, हे त्याचं हे प्रतीक दाखवलं जातं. याच्या खाली 2 बाजूला सहस्र दल कमल आहे, कमळ दाखवले. हा खाली मी तुम्हाला सांगितलं, वर एक्सप्लेन करतो. 2 कमळ आहेत. हे कमळ सरस्वती आणि लक्ष्मी यांचं प्रतीक आहे. याच्या आतमध्ये सरस्वती आणि लक्ष्मी सहस्त्र म्हणजे 1000, सहस्त्र म्हणजे 1000, दल म्हणजे पाकळ्यांचं कमळ. ऍक्च्युली त्यात 1000 नसतात, पण ते एक परिणाम ठेवलं जातं, ठोकताना टाकला जातो. सहस्रदल कमळ, शतदल कमळ म्हणजे 100 पाकळ्यांचं कमळ. तसे हे सहस्रदल कमळ आहे. फक्त हे सरस्वती आणि लक्ष्मी यांचं प्रतीक की याच्या दरवाजाच्या आतमध्ये ह्या देवता वास करतात. म्हणजे कसं झालं, आता शक्तीने हा शरभासारखा आहे, पैशाने आम्ही मजबूत आहोत आणि विद्येने सुद्धा आम्ही मजबूत आहोत. हे ह्याचं हे प्रतीक आहे. हा सेम असा महादरवाजा सुधागड किल्ल्याचा जो पालीच्या आसपास आहे, ज्या 500 सकाळी स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये सेम असा महादरवाजा त्यांचा आहे. चला तर इथून जाऊया. शत्रू समजा इथपर्यंत आला, आतमध्ये गेला. खरं तर हा जो आहे याला उमरा म्हणतात. आता जे ताई उभी आहे त्याला उमरा म्हणतात. उमरा, त्या उमरा आपण म्हणतो की उमरा ओलांडू नये, उमऱ्याच्या बाहेर जाऊ नको. उमरा हा आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये एक मोठं एक हे आहे, म्हणजे आपलं मोठं स्थान आहे त्याला. त्याच्या खाली जे पाण्याची जी हे दिसते ना, होल दिसतोय ना, ते पाणी बाहेर येण्यासाठी ठेवलेली मूस. 1785च्या दरम्यान महादरवाजाच्या वर असलेले 3 पाण्याचे टाके फुटले आणि मोठा मलबा पाणी वगैरे येऊन कुठे राहिला, महादरवाजाच्या आतमध्ये राहिला आणि दरवाजावर ताण आला, दरवाजावर प्रेशर आला आणि आता दरवाजा फुटणार हे झालं. मग उत्तर पेशवाई चालू होती. त्यावेळी सोनजाई माता पाचारची ग्रामदेवता, हिला नैवेद्य बोलला गेला बोकड्याचा. नैवेद्य बोलल्यानंतर मूस मोकळी झाली, पाण्याचा फ्लो गेला आणि मग आमचा दरवाजा सुरक्षित राहिला. मला पाण्याचं दाखवतो आपण बघू. सकाळी आपण मग बोललो की नैवेद्य दिले जायचे. मी तुम्हाला एक स्टोरी सांगेन, ती इथे नैवेद्य बोलला गेला, नैवेद्य दिला गेला, ती पाण्याची मूस आहे. आपण उमऱ्याची पूजा करतो. उमऱ्याची पूजा प्रत्येकाने करावी. आपल्याकडे धर्मशास्त्रानुसार सांगितलं जातं. पण उमऱ्याची पूजा करत असतील नसतील करतो ना, लक्ष्मीची पावलंही काढतो. परंतु उमऱ्याची देवता कोण? उमऱ्याची एक वेगळी देवता आहे, ती आहे चित्रगुप्त. अच्छा, चित्रगुप्त. उमऱ्याची पूजा करताना चित्रगुप्ताय नमा, चित्रगुप्ताय नमा 2 वेळा तरी ते म्हणाले. अच्छा, असं आमचं धर्मशास्त्र सांगतं. मी नाही सांगत, पण आमचं धर्मशास्त्र ते सांगतं.
जाऊया तुम्ही. चला चल. मग जेव्हा तो वकील आला रायगड, इंग्रजांचा वकील जेव्हा रायगडावर आला, तो म्हणतो 40 फुटावर दुसरी भिंत बांधून गड एवढा मजबूत केला आहे की अन्नधान्याचा पुरेसा साठा असेल तर रायगड पूर्ण जगाविरुद्ध लढू शकतो. आपण नाही सांगितलेलं, आपण आपल्या राज्याची, आपण आपल्या राज्याची, आपण आपल्या किल्ल्याची महती सांगू, मोठेपणा सांगू, पण एखादा शत्रू ज्यावेळी आपली महती सांगतो त्यावेळी आपण समजून जायचं का होय आम्ही सरसच होतो. आणि आपल्या आरमाराबद्दल ते म्हणतात, तो मॉलिवेरने रिपोर्ट दिला, जो इंग्रजांचा जो गव्हर्नर होता जॉरो लॉन्जियर, त्याला रिपोर्ट दिला मॉलिवेरने. तो म्हणतो शिवाजी सारख्या सरपटणाऱ्या होड्या जर आपल्याकडे असत्या ना, आपण जगावर कधीच राज्य केलं असतं.